परमात्म्याचे चरण कसे आहेत, तुझी पाऊले सुकुमार. आणि त्या ठिकाणी माझे मन भ्रमर केलं पाहिजे. ज्या चरणाकमळाजवळ, ज्या पावलांजवळ, ज्या पायांजवळ अनेक संतांनी ठाव मागितला, ठाव धरिला संतजनी सुखी राहिले लपुनी. त्या चरणांजवळच सुख लपलेलं आहे, सुख दडलेलं आहे. तुम्ही आम्ही सुद्धा जीवनामध्ये त्या भगवान परमात्म्याची भक्ती करत असताना त्याच्या चरणाजवळ आपलं मस्तक टेकवलं. श्री संतांची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. त्या चरणाजवळ आपलं मस्तक टेकवलं की सर्व त्या ठिकाणी आयुष्याचं, सर्व जीवनाचं सुख मिळाल्याशिवाय राहत. बघा, एखादा निष्ठावंत वारकरी असेल ना बाबा, निष्ठावंत वारकऱ्याला तो अनुभव येतो. आणि तुकोबा म्हणतात की अनुभवाने आम्ही तुम्हाला सांगतो, अनुभवा आले अंगा ते या जगा देत असते. अनेक संतांनी त्या ठिकाणी ठाव मागितला. कुणी कुणी मागितला? सखुबाईनं मागितला, मीराबाईनं मागितला, कान्होपात्रेनं मागितला, त्या ठिकाणी नामदेवरायांनी मागितला, अनेक संतांनी ठाव मागितला. तुम्ही आम्ही सुद्धा जीवनामध्ये त्या भगवान परमात्म्याच्या पायाजवळ, भगवान परमात्म्याच्या पावलांजवळ, परमात्म्याच्या चरणांजवळ जर ठाव मागितला तर सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही.